सोशल मीडियावरील ओळख, मैत्री आणि मग प्रेमाचं नाटक. पण सावधान, जर तुम्ही सोशल मीडियावर कोणाच्या प्रेमात पडत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी एक धोक्याची घंटा. इंस्टाग्रामवर प्रेम झालं, भेटीचा प्लॅन ठरला, पण सातारहून आलेल्या या प्रेमिकाला थेट रुग्णालयाची पायरी चढावी लागली. नक्की काय घडलं यवतमध्ये, जाणून घेऊया सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी प्रियंका आणि आपण पाहताय पुणे प्राईम न्यूज. ही घटना घडली आहे दौंड तालुक्यातील यवत परिसरात. सातारच्या फलटण तालुक्यातील पिंपळवाडी येथे राहणारा 28 वर्षाचा श्रीनाथ संपत माने. अवघ्या 5 दिवसांपूर्वी श्रीनाथची इंस्टाग्रामवर एका तरुणीशी ओळख होते आणि तिचं नाव असतं काजल जाधव. अवघ्या 5 दिवसात या ओळखीचं रूपांतर मैत्रीत आणि मैत्रीचं रूपांतर थेट प्रेमात होतं. काजलच्या प्रेमात वेडा झालेला श्रीनाथ तिला भेटण्यासाठी आतुर होतो आणि मग काय, तो दिवस उजळतो 17 जून. काजल श्रीनाथला यवतमध्ये भेटायला बोलवते. श्रीनाथ आपल्या मित्राची स्प्लेंडर बाईक घेऊन थेट सातारहून यवत गाठतो. सायंकाळच्या सुमारास काजल आणि श्रीनाथची यवत येथील आनंदग्राम परिसरात थेट भेट होते. काजल त्याला म्हणते, चल भुलेश्वर मंदिरात दर्शनाला जाऊया. प्रेमात पडलेला श्रीनाथ होकार देतो आणि दोघेही भुलेश्वरच्या घाटाच्या दिशेने निघतात. रात्रीच्या 9च्या सुमारास यादववाडी परिसरातील घाटात ते बाईक बाजूला लावून गप्पा मारत बसलेले असतात. आजूबाजूला सामसूम असतं आणि अचानक अंधारातून 3 अनोळखी व्यक्ती तिथे येतात आणि काही समजायच्या आतच ते तिघे श्रीनाथवर तुटून पडतात. त्या तिघांनी श्रीनाथला लाथाबुक्क्यांनी बेदम मारहाण करायला सुरुवात करतात. एकाच्या हातात लाकडी काठी होती तर दुसऱ्यानं आपल्या कमरेचा बेल्ट काढून श्रीनाथला चेहरा, पाठ, हात आणि पायावर सपासप वार केले. श्रीनाथ रक्ताच्या थारोळ्यात पडलेला. पण खरा धक्का तर पुढे होता. ज्या काजलवर विश्वास ठेवून श्रीनाथ तिथे आला होता, ती काजल त्याला वाचवण्याऐवजी उलट ओरडू लागली. यानेच मला इथं बोलावलंय असं म्हणत तिनेही श्रीनाथला शिवीगाळ आणि दमदाटी करायला सुरुवात केली. हा थेट आणि ट्रॅप किंवा पूर्वनियोजित गेम असल्याचा संशय यावरून निर्माण झाला. सुदैवानं स्थानिक नागरिकांनी तिथे मध्यस्थी केली आणि श्रीनाथची सुटका केली. घटनेची माहिती मिळताच जखमी श्रीनाथला तत्काळ अँब्युलन्सद्वारे यवत ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं. या प्रकरणी श्रीनाथ माने यांनी यवत पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी तत्काळ काजल जाधव आणि त्या 3 अनोळखी गुंडांवर भारतीय न्याय संहितेच्या कडक कलमान्वये गुन्हा दाखल केला. पोलीस हवालदार सोनवणे या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. मित्रांनो, या घटनेवरून एकच गोष्ट शिकायला मिळते, सोशल मीडियावरील अनोळखी व्यक्तींशी डोळे झाकून विश्वास ठेवणं चुकीचं आहे. तुमची एक चूक तुम्हाला मोठ्या संकटात टाकू शकते. या घटनेबद्दल तुम्हाला काय वाटतं मला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा आणि आपल्या मित्रांना सतर्क करण्यासाठी हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि पाहत राहा पुणे प्राईम न्यूज.